महाराष्ट्रातील तमाम माता भगिनींचं लाडकी बहीण योजनेच्या एक नवीन व्हिडिओमध्ये स्वागत आहे। आज एकनाथ शिंदे साहेब यांनी तातडीची सूचना दिली बँकेंना। आज महिलांना पैसे वाटप करा। आज 8 बँकेंना त्यांनी ही सूचना दिली। आज महिलांना पैसे वाटप करा, नाहीतर 8 बँकेंना तडतडीचे आदेश दिले आहे। बघा आता आदेश काय देण्यात आले आहे, कोणत्या 8 बँकेंना पैसे भेटणार आहे। 15 नोव्हेंबर आजच्या आज तुम्ही सर्व महिलांच्या खात्यात पैसे जमा करा, तुमच्या अकाउंटमध्ये पैसे येणार आहे। तुम्हाला माहिती आहे लाडकी बहीण योजनेचे तुम्हाला पैसे मिळणार आहे, पण ते कोणकोणत्या बँकेंना आदेश दिलाय। आता 8 बँकेंना का आदेश दिलाय, 8 कोणती बँक आहे, कोणती बँक नाही आहे, ते सर्व डिटेलमध्ये तुम्हाला माहिती सांगतो। पण त्याआधी तुम्हाला सांगून देतो, असं नवनवीन माहिती तुमच्यासाठी घेऊन येत असतो, म्हणून लगेच या व्हिडिओला लाईक करा आत्ताच्या आत्ता आणि चॅनलला सबस्क्राईब करा। नवनवीन जी माहिती येतं ते सर्वात अगोदर बघण्यासाठी आत्ता चॅनलला सबस्क्राईब करून घ्या। आता बघा 8 कोणत्या बँका आहेत त्यांना यांनी तातडीची सूचना दिली आहे आणि 15 तारखेला पैसे कसं जमा होतील ते सुद्धा त्यांनी सांगून टाकलं। आता पैसे लवकरात लवकर तुम्ही बँकेत जमा करा, नाहीतर बँकेंना तातडीची सूचना देण्यात आली आहे। आता बघूया पुढच्या अपडेट बघू शकता तुम्ही। आज दिनांक 15 नोव्हेंबर 2024 म्हणजे 15 नोव्हेंबर 2024 आजच्या आज महिलांच्या खात्यात पैसे जमा व्हायलाच पाहिजे। आता आचारसंहिता चालू असताना त्यांची एक सभा होती, सभामध्ये त्यांनी स्पष्टपणे सांगून टाकलं की आचारसंहिता चालू असताना पैसे कसं मिळतील हे सुद्धा खूप साऱ्या महिलांचा प्रश्न पडलेला आहे। पण आचारसंहिता चालू असण्या अगोदर म्हणजे त्यापूर्वीच त्यांनी बँकेंना पैसे देऊन दिले की तुम्ही आचारसंहिता जरी चालू असेल तरी पण महिलांना पैसे भेटले पाहिजे, कुठलेही त्यांना पैशांबद्दल वाद नकोय। ते त्यांनी आधीच ते पैसे देऊन टाकले, म्हणून आचारसंहिताचा काही त्याच्यात घेणं देणं नाहीये। आता 15 नोव्हेंबर 2024 लगेच बँकेमध्ये तुम्ही पैसे जमा करा, नाहीतर 8 बँकेंना तातडीची सूचना दिली। आता 8 बँक कोणत्या आहेत, आत्ताची सर्वात मोठी अपडेट आलेली आहे। लाडकी बहीण योजना अंतर्गत फॉर्म भरलेल्या महिलांना आता आज पैसे मिळणार आहे। आता 15 नोव्हेंबर आजच्या आज तुमच्या खात्यात पैसे जमा होतील। 8 बँकांना तातडीचे आदेश देण्यात आलेले आहे। कोणत्या त्या बँक आहेत, कोणाला ते आदेश दिलाय, सर्व व्यवस्थितपणे माहिती बघूया। इथं बघू शकता साहेबांनी इथं आदेश दिला आहे। तो आदेश कसा आहे, फक्त 8 बँकांना बघा, इथं तुम्हाला लगेच दाखवतो। इथं काय म्हटलंय साहेबांनी, फक्त 8 बँकांना आदेश दिला। आता 8 बँकांनाच का आदेश दिला ते पण माहिती दिली। या महिलांना लगेच बँक खाते चेक करा। आता या महिलांनी लगेच चेक करा। तुम्हाला माहिती आहे आता तुम्हाला आतापर्यंत 1500 रुपये भेटत होते, ठीक आहे, 1500 रुपये भेटत होते, तर आता 2100 रुपये मिळणार आहे। हे तुम्हाला माहीत असेल, आतापर्यंत तुम्ही व्हिडिओ बघितला असेल की 2100 रुपये तुम्हाला मिळणार आहे। 1500 रुपयाच्या ऐवजी तुम्हाला 2100 रुपये मिळणार आहे। आता 2100 रुपये म्हणजे फक्त 2100 रुपयेच भेटणार आहे का, नाही, हे तुम्हाला माहीत असायला पाहिजे। तुम्हाला फक्त 2100 रुपये भेटणार, तर तुम्हाला किती पैसे भेटतील, तर आता तुम्हाला 1500 ऐवजी 2100 रुपये तर भेटणारच आहे, बरोबर। 1500 व्यतिरिक्त तुम्हाला 2100 रुपये तर भेटणारच आहे, पण तुम्हाला किती पैसे भेटतील, 2100 रुपये प्रमाणे हा 2100 रुपये आणि प्लस हा 2100 रुपये म्हणजे तुम्हाला 4200 रुपये मिळणार आहे। आता 4200 रुपये कशामुळे मिळणार आहे, तर तुम्हाला माहिती आहे लाडकी बहीण योजनेचे जैसे पैसे टाकता तुम्हाला 1500 रुपये एका महिन्याला भेटत होते आणि 1500 रुपये एका महिन्याला, असं टोटल तुम्हाला 3000 रुपये आधी भेटत होते। तर आता तुम्हाला 3000 नाही, आता तुम्हाला डायरेक्ट 4200 रुपये मिळणार आहे, कारण की आता तुम्हाला 2100 रुपये एक महिन्याला आणि दुसऱ्या महिन्याला 2100 रुपये, असं तुम्हाला 4200 रुपये तुमच्या बँक खात्यात जमा करणार आहे। पण ते कसं होणार आहे, कोण देणार आहे, कसं, कोणत्या बँकेंना देणार आहे, जर या बँकेमध्ये तुमचं खातं असेल तर तुम्हाला लगेच पैसे भेटून जातील। 8 बँके त्यांनी सिलेक्ट केला आहे आणि त्या बँकेमध्ये ऑलरेडी आचारसंहिता चालू असण्या अगोदरच त्यांनी त्या बँकेंना पैसे देऊन दिले की तुम्ही आचारसंहिता जरी चालू असेल तरी त्या महिलांना त्यांच्या खात्यात पैसे जायला पाहिजे। तर आता कोणकोणती ती बँक आहे सर्व व्यवस्थित माहिती बघूया। फक्त याच निवडक महिलांना पैसे भेटणार आहे। आता कोणत्या महिलांना पैसे भेटणार आहे हे सर्वात मोठं अपडेट आहे। तुम्हाला माहिती आहे लाडकी बहीण योजनेचा तुम्ही फॉर्म भरला असेल तर आत्तापर्यंत तुम्हाला 7500 रुपये जरी मिळाले असतील, बरोबर, म्हणजे 5 महिन्याचे तुम्हाला पैसे भेटले असतील। आणि ज्या महिलांना आतापर्यंत 1 रुपया पण भेटला नाही, 1 रुपया पण भेटला नाही, अशा महिलांना देखील एक मोठी बातमी समोर आलेली आहे। आता फक्त याच महिलांना पैसे भेटतील, म्हणजे ज्यांना 1 रुपया पण भेटला नाही त्यांना भेटणार आहे का 7500 रुपये भेटले यांना भेटणार आहे, तर तुम्हाला सांगतो सर्वांना भेटणार आहे। कोणाला, ज्यांना 1 रुपया जरी भेटला नाही त्यांना सुद्धा भेटणार आहे, आणि ज्यांना 7500 रुपये भेटले त्यांना सुद्धा पैसे भेटणार आहे।
आता तुम्ही कमेंट करून सांगा तुम्हाला आत्तापर्यंत 7,500 भेटले का आत्तापर्यंत 1 रुपया नाही भेटला का किती पैसे भेटले ते तुम्ही कमेंटमध्ये सांगू शकता, ठीक आहे. तुम्हाला सांगतो कोणाला पैसे मिळणार नाही. आता याच महिलांना पैसे मिळतील म्हणजे आता ज्या महिलांनी, तुम्हाला माहिती आहे एक योजना होती राजीव गांधी निराधार योजना, तुम्हाला माहिती आहे राजीव गांधी निराधार योजना, तुम्हाला माहिती या योजनेमध्ये जर तुम्ही फॉर्म भरला असेल आणि लाडकी बहीण योजनेमध्ये पण जर तुम्ही फॉर्म भरला असेल तर तुम्हाला या योजनेअंतर्गत पैसे मिळणार नाही, तुम्हाला पैसे भेटणार नाही. कारण की तुम्हाला माहिती योजना कोणासाठी आहे, योजना ज्या महिलांनी आतापर्यंत कुठलीही सरकारी योजनामध्ये फॉर्म भरला नसेल आणि कुठल्याही सरकारी योजनेचा लाभ घेत नसेल तर त्यांना 100% पैसे भेटणार आहे, त्यांना 100% पैसे मिळणारच आहे आणि मिळता सुद्धा आहे. आणि ज्या महिलांनी राजीव गांधी निराधार योजनामध्ये फॉर्म भरला असेल त्यांना जर ते पैसे भेटत असतील तर त्यांना यापुढे पैसे मिळणार नाही आणि जे तुमच्या खात्यात पैसे आलेले आहेत ते सुद्धा तुमच्याकडून जप्त केले जातील, म्हणजे तुमच्याकडून वसुली सुद्धा केली जाईल. आता का वसुली केली जाईल, कारण की तुम्हाला माहिती आहे की आत्तापर्यंत सरकारी जी पण योजना होती याचा लाभ न घेणाऱ्या महिलांनाच हे पैसे देण्यात आलेले आहे, म्हणजे गोरगरीब महिलांना हे पैसे देण्यात आलेले आहे. आणि जर तुम्हाला पेन्शन भेटत असेल, खूप साऱ्या महिलांना 1100 रुपये पेन्शनसुद्धा भेटतं. आता ज्यांना 1100 रुपये पेन्शन होतं त्यांना तर ही योजना नाही आहे, त्यांना ही योजना नाही, त्यांच्यासाठी हे पैसे दिलेले नाही. योजना कोणासाठी, ज्यांना पेन्शन वगैरे भेटत नाही, म्हणजे 1100 रुपये पेन्शन भेटतं महिलांना त्यांच्यासाठी नाही आहे. ज्यांना काही योजनेचा काही भेटत नाही त्यांना 1500 रुपये दर महिन्याला देण्यात आलेले आहे. आता 1500 रुपये सर्वांनाच देण्यात आलेले आहे असं नाही, ज्या महिलांना पेन्शन भेटत आहे त्यांना नाही, ज्यांना पेन्शन वगैरे काही नाही त्यांना 1500 रुपये भेटत आहे. आणि आता नवीन जे तातडीची सूचना आलेली आहे ती म्हणजे 2100 रुपये प्रत्येक महिन्याला आता देण्यात येणार आहे. प्रत्येक महिन्याला 2100 रुपये देण्यात येणार आहे. आता कोणकोणते त्या 8 बँका आहेत, त्या 8 बँकांबद्दल पण जाणून घेऊया. सर्वात आधी बघूया की तुम्हाला पैसे जे मिळणार आहे ते कधी भेटणार आहे आणि कोणत्या जिल्ह्यांमध्ये, बोनस या जिल्ह्यांमध्ये वाटले जाईल. सर्वात अगोदर दिवाळी बोनस कोणत्या जिल्ह्यात वाटले जाईल, म्हणजे जे तुम्हाला 2100 रुपये भेटत आहे ना ते कोणकोणत्या जिल्ह्यांमध्ये सर्वात अगोदर वाटले जाणार आहे. तुम्हाला माहिती आहे आधी जे लाडकी बहीण योजनेचे पैसे वाटप होते ते या जिल्ह्यांमध्ये सर्वात आधी पैसे वाटप व्हायचे, तर आता या जिल्ह्यांमध्ये सर्वात आधी पैसे वाटप नाही होणार, आता सर्वात आधी या जिल्ह्यांमध्ये पैसे वाटप होणार आहे. आता कसं तुम्हाला सर्वात अगोदर सांगतो, सर्वात म्हणजे पुण्यामध्ये सर्वात अगोदर वाटप सुरू होईल, त्यानंतर इथं सांगली, सातारा, रत्नागिरी, मुंबई, नाशिक, धुळे, नंदुरबार अशा या जिल्ह्यांमध्ये सर्वात अगोदर तुम्हाला पैसे वाटप सुरू होतील. म्हणजे 15 नोव्हेंबरला सर्वात अगोदर या जिल्ह्यांमध्ये पैसे वाटप सुरू होती. आधी जेव्हा लाडकी बहीण योजना सुरू झाली सर्वात अगोदर या जिल्ह्यांमध्ये पैसे वाटप सुरू होतं, आता या जिल्ह्यांमध्ये सर्वात आधी पैसे वाटप सुरू होणार आहे. आता उर्वरित जे रक्कम आहे म्हणजे 8 बँकांमध्ये कोणकोणते ते तर मी पुढे सांगणारच आहे, पण या ज्या जिल्हे आहेत यांना पण भेटणार आहे, पण कधी सर्वात आधी या जिल्ह्यांमध्ये वाटप झाल्यानंतर या जिल्ह्यांना पैसे देण्यात येणार आहे. आता कोणतं असणार आहे, लातूर, नांदेड, बीड, जालना, जळगाव यासारख्या जिल्ह्यामध्ये वाटप सुरू होणार आहे. आणि जे उर्वरित आहे हे 3ऱ्या टप्प्यामध्ये, म्हणजे सर्वात आधी हा इकडचा जो जिल्हा आहे यामध्ये वाटप सुरू होतील, नंतर यामध्ये सर्वात आधी याच्यात, नंतर याच्यात वाटप सुरू होणार आहे. पण 15 तारखेपासून वाटप सुरू होणार आहे. बँकेंना पैसे दिले गेलेले आहेत आणि सर्वांनाच पैसे भेटतील, काय घाबरायची गरज नाही, ठीक आहे. आता सर्वात मेन प्रश्न की कोणकोणत्या त्या 8 बँका आहेत, कोणाला ते दिलेला आहे अधिकार, कोणाकडे पैसे जमा केले सर्वात अगोदर ते बघूया. आता बघू शकता इथं जिल्हा वगैरे सर्व काही यांनी दिलेलं आहे, पण आपल्याला माहिती आहे. आता त्याआधी तुम्हाला एक गोष्ट लक्षात ठेवा की आत्तापर्यंत तुम्हाला अन्नपूर्णा योजनाबद्दल तुम्हाला माहीत असेल, पण खूप साऱ्या महिलांना अन्नपूर्णा योजनेचे पैसे भेटलेले नाही. का भेटले नाही, त्यांनी चुकीची माहिती भरली असेल किंवा चुकीची त्यांच्याकडे माहिती असेल म्हणून त्यांना आत्तापर्यंत 2500 रुपये देखील मिळाले नसतील. अन्नपूर्णा योजना काय नेमकं समजतं नाही कोणाला, तर तुम्हाला स्पष्टपणे सांगतो की अन्नपूर्णा योजना काय माहिती का, तुम्हाला मोफत 3 सिलेंडर मिळणार आहे. 3 सिलेंडर, ठीक आहे, 3 सिलेंडर मिळणार आहे मोफत. ते कसं मिळणार आहे, 830 रुपये प्रमाणे, 830 रुपये प्रमाणे तुम्हाला 3 सिलेंडर दिले जाणार आहे. समजतंय का? तर असं टोटल तुम्हाला 2500 रुपये देण्यात येणार आहे 3 सिलेंडरचे पैसे. जसंही तुम्ही सिलेंडर भरला,
सिलेंडर भरल्यानंतर तुम्हाला सबसिडी जमा होणार आहे 830 रुपये. म्हणजे पूर्ण जेवढं तुम्हाला रक्कम लागतं सर्व रक्कम तुमच्याकडून पूर्ण रक्कम तुम्हाला आज जर तुम्ही सिलेंडर भरला तर उद्या लगेच तुमच्या बँक खात्यामध्ये पैसे येऊन जातील 830 रुपये. पण त्यासाठी काय लागतं, तुमचं उज्ज्वला गॅस योजनामध्ये तुमचं उज्ज्वला जे असतं उज्ज्वलामध्ये त्यामध्ये तुमचं गॅस सिलेंडरचं कनेक्शन असणं गरजेचं आहे. आणि हे महिलाच्या नावावर असतं. ठीक आहे, महिलांच्या नावावर हे सिलेंडर असतं म्हणून महिलांनाच याचा लाभ मिळणार आहे. ते अन्नपूर्णा योजनेचा असं तुम्हाला त्याचे लाभ भेटला असेल. जर तुम्हाला भेटला नसेल तर तुम्ही या योजनेचा लाभ घेऊ शकता. आता बघूया की सर्वांना एकच प्रश्न पडतो की आचारसंहिता चालू आहे मग पैसे येणार की नाही. आता तुम्हाला माहिती आहे आचारसंहिता चालू आहे मग पैसे येणार की नाही हे सर्वात मोठा प्रश्न सर्वांना आत्तापर्यंत, की पैसे वाटप कसं काय करतील, आचारसंहिता चालू आहे. पण तुम्हाला माहिती आहे आचारसंहिता लागण्या अगोदर सर्व बँकांना म्हणजे जे 8 बँक आहेत 8 बँकांना ऑलरेडी पैसे त्यांच्याकडे देऊन ठेवले की तुम्ही आचारसंहिता जरी चालू असेल तरी तुम्ही महिलांच्या खात्यात पैसे जमा करा. का? कारण की तुम्हाला माहिती आहे आचारसंहिता चालू असताना पैसे देता येत नाही म्हणून बँकेंना ऑलरेडी त्यांच्याकडे पैसे देऊन ठेवले. आता त्यांना कोणत्या बँकेंना पैसे सर्वात अगोदर येणार आहे. आता बघा सर्वात मोठी ब्रेकिंग न्यूज, ती कोणत्या बँकेंना सर्वात आधी पैसे वाटप करायचे ते सर्व बँकेंचे एक बाय एक. ठीक आहे, मी तुम्हाला 1 बाय 1 सर्व काही डिटेलमध्ये सांगतो. पण त्याआधी तुम्हाला सांगून देतो की कोणकोणती बँक आहे ते बघण्या अगोदर पात्रता आणि अटी काय आहे. आता या बँकेमध्ये पात्रता आणि अटी काय आहे, या बँकेमध्ये जर तुमचं खातं असेल तर तुम्हाला 100% पैसे तर मिळणारच आहे. पण ते या बँकेची अटी आणि सर्वात मेन म्हणजे पहिली जी अट आहे ती म्हणजे तुमचं आधार कार्ड जे तुमचं असेल ते अपडेट असणे पाहिजे. ठीक आहे, आधार कार्ड अपडेट असेल आणि तुमचं बँक खात्याशी लिंक असेल तरच तुम्हाला पैसे भेटतील, नाहीतर तुम्हाला 1 रुपया सुद्धा मिळणार नाही. दुसरी अट काय आहे की तुमचं बँक अकाउंटमध्ये तुमचं आधार कार्ड केवायसी तुमचं झालं पाहिजे. जर केवायसी नसेल तर तुम्हाला 1 रुपया सुद्धा मिळणार नाही. ही पात्रता आहे, ही पात्रता तुम्हाला मान्य करावंच लागेल तरच तुम्हाला पैसे मिळणार आहे. आणि सर्वात मेन म्हणजे तिसरी जी अट आहे ती सर्वात मेन आहे ती बघा, तुमच्याकडे पिवळे किंवा केसरी रेशन कार्ड असेल तरच तुम्हाला या योजनेचा लाभ मिळणार आहे. तुम्ही जेव्हा फॉर्म भरला होता तेव्हा तुमच्याकडे एक पिवळे किंवा केसरी रेशन कार्ड असेल. ठीक आहे, राशन कार्ड पिवळं कार्ड असेल, पांढरं कार्ड असेल, कुठलंही कार्ड असेल रेशन कार्ड किंवा ते दारिद्र्य रेशन कार्ड जे असतं ते असणे गरजेचं आहे तरच तुम्हाला या योजनेचा लाभ मिळणार आहे. ठीक आहे, आता कोणकोणत्या त्या बँका आहेत त्या बँकेचं नाव पण बघूया की या बँकेमध्ये तुम्हाला पैसे दिले जातील. आता 8 बँका त्यांनी सिलेक्ट केलं आहे. 8 बँक कोणकोणती असणार आहे तर तुम्हाला माहिती आहे 8 बँकांपैकी जे सर्वात प्रथम जी बँक आहे ती म्हणजे पोस्ट इंडिया बँक. ठीक आहे, पोस्ट इंडिया बँक तुम्हाला माहिती आहे ही बँक सर्वात जास्त आत्ताच्या चर्चेत आहे. पोस्ट इंडिया बँक का त्यांनी सर्वात अगोदर सिलेक्ट केली, कारण की यामध्ये तुम्हाला एका दिवसात तुमचं केवायसी सुद्धा होऊन जातं, एका दिवसात तुमचं अकाउंट सुद्धा ओपन होऊन जातं. म्हणून पोस्ट बँक ऑफ इंडिया याला सर्वात अगोदर त्यांनी देऊन ठेवलं की 1 नंबरला जे आहे म्हणजे सर्वात अगोदर जर तुमचं लाडकी बहीण योजनेचा फॉर्म भरला असेल आणि जर तुम्ही पोस्ट बँक ऑफ इंडियाचं याचं बँक अकाउंट दिलं असेल तर सर्वात अगोदर तुम्हाला पैसे पडून जातील 1 नंबरला. आणि 2 नंबर म्हणजे दुसरं जे बँक आहे ते म्हणजे SBI स्टेट बँक ऑफ इंडिया हे दुसरं आहे. या बँकेत जरी तुमचं खातं असेल तरी तुम्हाला 8 बँकेपैकी हे पण एक बँक आहे, याला पण तुमच्या डायरेक्ट तुमच्या अकाउंटला पैसे येऊन जाणार आहे. 15 तारखेला तुमच्या अकाउंटला पैसे येऊन जातात. आणि तिसरं जे इम्पॉर्टंट बँक आहे ते म्हणजे युनियन बँक तुम्हाला माहिती आहे युनियन बँक त्यांनी घेतलं आहे. युनियन बँकमध्ये पण खूप साऱ्या महिलांनी या बँकचा यूज करून फॉर्म भरला आहे तर यांना सुद्धा पैसे येणार आहे. आणि चौथं आणि सर्वात मेन बँक म्हणजे सेंट्रल बँक ऑफ इंडिया. ठीक आहे, CBI बोलतो आपण त्याला. सेंट्रल बँक ऑफ इंडिया या बँकमध्ये सुद्धा तुमचं जर खातं असेल लगेच तुमच्या खात्यात पैसे जमा होणार आहे. आणि 5वं जे बँक आहे ते म्हणजे बँक ऑफ महाराष्ट्र. हे महाराष्ट्राचं बँक आहे म्हणून या बँकेला सुद्धा त्यांनी धरलेलं आहे की या बँकेमध्ये सुद्धा लवकरात लवकर पैसे येणार आहे. ठीक आहे, आता तुम्हाला माहिती आहे 4थं जे बँक आहे ते म्हणजे ICICI बँक आणि 6वं जे बँक आहे ते HDFC बँक आणि त्यानंतरचं जे बँक आहे ते म्हणजे
ॲक्सिस बँक म्हणजे असं टोटल तुम्हाला 8 बँकेमध्ये जर तुमचं खातं असेल तर 15 तारखेला 100% तुमच्या खात्यात पैसे जमा होणार आहे। ही सर्वात मोठी ब्रेकिंग न्यूज एकनाथ शिंदे यांनी स्वतःहून सांगून टाकलं। बँकेंना तातडीची सूचना देऊन टाकली, या बँकेकडे आम्ही पैसे ऑलरेडी जमा केलेले आहे, तर महिलांना लगेच 15 तारखेला त्यांना 2100 रुपये प्रमाणे त्यांच्या खात्यात पैसे जमा करा, असं तातडीची सूचना साहेबांनी दिली आहे। माहिती आवडली असेल तर लगेच या चॅनलला सबस्क्राईब करा आणि या व्हिडिओला लाईक करा आणि कमेंट करून सांगा तुम्हाला आतापर्यंत किती पैसे मिळाले। तुम्हाला 7500 रुपये मिळाले का, आतापर्यंत 1 रुपया नाही मिळाला का, 3000 मिळाले का, 1500 रुपये मिळाले, तुम्ही कमेंट करून सांगू शकता। तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये।